छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं माझं निसर्ग समृद्ध गाव खोतवाडी. आणि याच गावाला लाभलेले या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये या संपूर्ण जंगलामध्ये एक मंदिर वसलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव आज आलेलो आहे आमच्याच गावच्या ग्रामदैवताच्या मंदिर श्री भैरवनाथ मंदिर खोतवाडी येथे. आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे दिवसा सुद्धा अंधाराची चाहूल लागते. सहसा प्रत्येक गावात एकच ग्रामदैवताचं मंदिर असतं, पण आमच्या गावात आहेत दोन मंदिरे. एक गावच्या मध्यभागी आणि दुसरं गावाला लागून असलेल्या एका विशाल पठारावरील घनदाट जंगलाच्या अगदी मध्यभागी. तुम्ही बघू शकताय की मंदिर पूर्ण जंगल एरियामध्ये आहे आणि इथे जे समोर दिसतंय तिथूनच आपल्याला आज जंगलामध्ये प्रवेश आहे. या जंगलात पाऊल टाकताच वातावरण बदलायला सुरुवात होते. बाहेर कितीही उन्हाळा असो, पण जंगलाच्या आत गेल्यावर अचानक थंडगार वारा अंगावर येतो. इतकी उंच आणि दाट झाडं की सूर्याचे किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी झगडत असतात. दिवसा सुद्धा इथे एक वेगळं शांत वातावरण असतं आणि रात्री तर इथली शांतता सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. या जंगलाशी आमच्या बालपणाच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. या प्रचंड झाडांच्या वेलीवर झोका घेणे, जंगलात भटकणे आणि अंधार पडायच्या आधी घर गाठण्याची धडपड. तर मित्रांनो, सध्या आपण आता लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी या झाडांचा झोका घेण्यासाठी वर निघालोय. या दाखवतो. ये देखो गया. पण या जंगलाची खरी ओळख आहे त्याच्या मध्यभागी असलेले हे रहस्यमयी मंदिर. 2016 साली या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. गावकरी आणि बाहेरच्या भाविकांनी लोकवर्गणीतून निधी गोळा केला आणि या दुर्गम ठिकाणी उभं राहिलं हे भव्य देवस्थान. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच सर्वप्रथम दर्शन होतं महादेवांचं. दुरून पाहिलं तर मंदिराच्या भिंतीवरील चित्र फक्त रंगकाम वाटत नाही, क्षणभर असं वाटतं की साक्षात महादेव ध्यानस्थ बसले आहेत आणि तुमच्याकडे पाहत आहेत. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवार इथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोणी कौल लावण्यासाठी येतं, तर कोणी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून, तर काही जण आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायला येतात. स्थानिकांच्या मते इथून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. म्हणूनच हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पण या मंदिराची सर्वात गोड गोष्ट अजून बाकी आहे. मंदिराच्या बाजूलाच आहे एक जिवंत पाण्याचा स्रोत. 12 महिने कोणत्याही ऋतूत या टाकीतलं पाणी आटतच नाही. आजपर्यंत कोणीच याचं रहस्य उलगडू शकलं नाही. थंडगार, स्वच्छ आणि शुद्ध असलेलं पाणी भाविक आजही वापरतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की देवळाच्या उजव्या साईडला एक पाण्याचा जिवंत झरा आपल्याला बघायला मिळतोय आणि इथलं पाणी 12 महिने कंटिन्यू पाणी असते. आणि इथल्या माणसांचं असं म्हणणं आहे की इतकं करणारं जेवण, त्याला इथलं पाणी वापरलं तर मसाल्याची गरज अजिबात लागत नाही. टायमिंग खूप झाल्यामुळे आता तुम्हाला इथं व्ह्यू पाण्याचा दिसत नसेल, पण दुसरा व्हिडिओ दाखवतो. कारण आम्ही दुसऱ्या दिवशी पण एक व्हिडिओ केलेत. तिथे व्हिडिओ करण्यासाठी आमच्याच गावात हे मंदिर असून पण 3-4 दिवस सलग येतोय, कारण इथं माणसं भरपूर असतात. व्हिडिओ करताना डिस्टर्ब होते आणि कोण माहिती पण सांगणं झाले. गावातले माणसं पण सपोर्ट करत नाहीत. एखादा मराठी मुलगा आपला पुढे जातोय. कारण मी एक इथलं मंदिराचं फोटोज व्हिडिओज कोणाकडे असतील जुने पुराणे तर मागितले होते, ते अजून कोणी पाठवलेले नाहीत. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला मंदिर मागे दिसतंय हे हल्ली आता 2018 काहीतरी समथिंग असं बांधलेलं आहे. आतमध्ये जे देव आणि ते तुम्ही बघताय तिथं फक्त देवाचं पाषाण आणि ते होतं. त्याच्यावरती हे मंदिर बांधलेलं आहे. देवानं सांगितलेलं की
देवाला कोणताही हात लागला नाही पाहिजे. देव आहे तिथल्या तिथंच राहिले पाहिजे. फक्त त्याच्या बाजूने जे आहे ते मंदिर उभा केले आणि इथले फोटोज आणि व्हिडिओज मी गावातल्या लोकांना विचारले होते की कोणाकडे जुने पुराणे फोटो असतील तर मी टाकतो, पण मला अजून भेटलेले नाहीत. जर व्हिडिओ एडिटिंग करताना जर भेटलेत तर मी व्हिडिओमध्ये टाकतो. आणि मला नाही वाटत, कारण गावातल्या आमच्या काही लोक असे आहेत की सपोर्ट करत नाहीत. कारण मी खूप दिवस झाले बघतोय की मेसेज टाकतोय, लिंक टाकतोय, कोण व्हिडिओ बघत नाहीत, कोण सबस्क्राईब करत नाहीत. एखादा मराठी मुलगा पुढे जातोय ते असं वाटतं की एकेकाला बघवत नाही. पण असो, आपलीच माणसं कायम आपल्यालाच मागं वाढण्यासाठी आहेत. आपण करत राहू, स्ट्रगल करत राहू, पुढे जात राहू. आणि आता सांगतो, या मंदिराशी जोडलेली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट, मंदिर बांधताना असा आदेश मिळाला होता की आतमध्ये असलेल्या मूर्तींना कोणत्याही परिस्थितीत हलवायचं नाही. आणि म्हणूनच आजही त्या मूर्ती जिथे होत्या तिथेच आहेत. फक्त त्यांच्या भोवती मंदिर उभारण्यात आलं आहे. योगायोग की देवाची इच्छा हे तुम्हीच ठरवा. मंदिराचं बांधकाम आम्ही इथं 2014ला तशी सुरुवात केली, पण 15-16च्या दरम्यान आम्ही पूर्ण झालो. या म्हणजे गावाच्या ह्या लोकवर्गणीतून संपूर्ण गावाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग होता. त्याच्या माध्यमातूनच हे पूर्ण करता आलं. जंगल आणि हे जास्त असल्यामुळं फॉरेस्ट ह्या खात्याचा जरासा थोडासा हे यायचा, त्रास व्हायचा म्हणजे इथं मंदिर उभा करण्यात. पण तो लोकवर्गणीतून करण्यात काही हरकत नव्हती आणि तशी हरकत मिळवून संपूर्ण गावाचा प्रतिसाद चांगला मिळाला आणि त्यातून ते पूर्णत्वात नेता आलं आम्हाला. तर लोकांना एवढं त्या देवाविषयी एवढी आपुलकी वाटते की जेणेकरून आपलं अस्तित्व इथंच आहे असं लोकांच्या भावना या मंदिराविषयी आहेत. तर मंदिराच्या उजव्या साईडला बघू शकता पाण्याची टाकी आहे आणि त्याच्याच बाजूला हे वड्याच्या देवाचं मंदिर आहे. तर या वड्याच्या देवाचं स्थान अजून एका ठिकाणी आहे ज्याला जांभळवाडा म्हणतात. ते पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तिथलं लोकेशन यासारखंच आणि याच्यापेक्षा पण भारी आहे. तुम्हाला एक दिवस नक्की दाखवतो. इथलं जंगल टिकून राहण्याचं एकमेव कारण म्हणजे हे मंदिरच आहे. कारण देवाच्या का होईना पण भीतीमुळे ओली लाकडं कोण तोडतच नाही. हा जो दगड आहे ना, याला गुंड म्हणतात. प्रत्येक मंदिरापाशी असा दगड असतो जो ताकदीने नाही तर टेक्निकने उचलायचा असतो. आणि जो कोण 4 चौकात हा दगड उचलतो भाई, त्याचा ऑराच वेगळा असतो. इतक्या भाविकांची वर्दळ असूनही कधी कधी परिसरात कचरा होतोच. पण मंदिराचे पुजारी, गावातील तरुण वर्ग आणि भाविक स्वतः पुढे येऊन ही जागा स्वच्छ ठेवतात. माफ करा, हे आमचंच गाव आणि मंदिर आहे, पण इथला इतिहास काय आम्हाला जास्त माहिती नाही. काय करणार, कोण सांगतच नाहीत राव. प्रत्येक जण नावं ठेवण्यातच गेलीत आमच्या गावातली. मंदिराची माहिती सांगा असं म्हटल्यानंतर सुद्धा सांगितली नाही, म्हणून असं बोलतोय बरं का, माफी असावी. जर तुम्हालाही या रहस्यमयी आणि पवित्र ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आमच्या गावातून गुंगू रोडच्या दिशेने निघा. रस्त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक कमान दिसेल आणि तिथूनच सुरू होतो या जंगलातील मंदिराकडे जाणारा प्रवास. रस्ता थोडा कच्चा आहे, पण यापुढे काय अनुभवायला मिळेल ते पाहिल्यावर हा प्रवास तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात तर ती अनुभवण्यासाठी असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या जंगलाच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर फक्त एक देवस्थान आहे की या ठिकाणी अजून काही रहस्य जोडलेले आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच रहस्यमयी, ऐतिहासिक आणि थरारक ठिकाणांची माहिती पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक ठिकाणाची एक कथा असते आणि प्रत्येक कथेमागे दडलं असतं एक रहस्य, आणि तीच रहस्य आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. भैरवाच्या नावानं चांगलं.